नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. या दरम्यान नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज भरलेल्या एकूण 7 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी अर्ज आपले मागे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार जरी रिंगणात असले तरी प्रत्यक्षात तिरंगी लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्यांमध्ये बहुजन भारत पार्टीच्या ज्योती आघाव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिद्धी भोईर आणि रंजिता पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अजित पवार गटाने जे 2 उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदाकरता भरले होते ते दोन्ही उमेदवारी अर्ज माघारी आल्याने राजकारण रोज बदलत आहे अशा आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेकडून जे प्रफुल्ल पाटील उमेदवारी मागत होते त्यांची उमेदवारी कापली गेल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारावर आक्षेप घेतल्याने शिवसेनेची 1 जागा तिथे कमी झाली. त्यामुळे अडचणीत आलेल्या शिंदे गटाने प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत काही बोलणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रंजिता पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे आणि प्रफुल्ल पाटील यांच्या सहाय्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना मदत व्हावी म्हणून शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्यांच्यासोबत बोलणी केली. त्यामुळे प्रफुल्ल पाटील यांचा राष्ट्रवादीकडून जरी उमेदवारी अर्ज असला तरी शिवसेना या निवडणुकीत म्हणजे प्रभाग क्रमांक 12मध्ये त्यांना मतदान करेल आणि त्यांची मदत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला घ्यायची अशा पद्धतीचं राजकारण घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही जे उमेदवारी अर्ज होते नगराध्यक्षपदाचे ते दोनही उमेदवारी अर्ज माघारी आले आहेत. त्यामुळे आत्ता प्रत्यक्षामध्ये भाजपकडून रीमा गंधे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निकिता गंधे आणि शिवसेना शिंदे गटाकडून हेमांगी पाटील आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निकिता धांगडा यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे. निकिता धांगडा ह्या कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्या महाविकास आघाडीमध्ये कम्युनिस्ट पार्टी सहभागी झाली नाही. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढत असली तरी प्रत्यक्षात ही तिरंगी लढत होण्याची शक्यता जास्त आहे. तर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाकरिता 17 प्रभागातून जे 74 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी 7 उमेदवारी अर्जांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 2मधून सुनीता जाधव ह्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी आलेला आहे. तर प्रभाग क्रमांक 9मधून जोया वसीम शेख, प्रभाग क्रमांक 10मधून रोहन पाटील हे भाजपचे आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर प्रभाग क्रमांक 12मधून कुणाल साळवी हे भाजपचेच असून त्यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभाग क्रमांक 13मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजित पवार गटाला एक धक्का बसला. त्यांचे अधिकृत उमेदवार शेख अझहर इरफान यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची 1 जागा जी लढणार होते ते जरा तिथे अडचणीत आलेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 15मधून बहुजन विकास आघाडीच्या ज्योती आघाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज पाटील जे शरद पवार गटाचे आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक 16मध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सहभागी होताना ज्या जागेवरून वाद झाला आणि ही महाविकास आघाडी तुटण्याची जी शक्यता निर्माण झाली म्हणजे झालीच एका अर्थाने, त्या 16 नंबरच्या वॉर्डमध्ये विराज पाटील हे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आणि त्या जागेवरती दावा करत होते. परंतु प्रत्यक्षात ही जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेने ही जागा सोडण्यास नकार दिला आणि त्यामुळे या आघाडीमध्ये थोडं वितुष्ट आलं आणि त्यातून आघाडीतून म्हणजे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस ही खऱ्या अर्थानं बाहेर पडलेली आहे आजच्या घडीला. परंतु आत्ता 16 नंबरच्या वॉर्डमधून विराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने पुन्हा आघाडीची शक्यता निर्माण होईल की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.
मुळात विराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज माघारी येण्यामागे असं कारण दिसतंय की विराज पाटील यांच्या प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवारीच्या दाव्यावरून जो एक संघर्ष महाविकास आघाडीत झाला त्याला जबाबदार विराज पाटील यांना धरण्यात आल्याचं दिसतंय। त्यामुळे हा ब्लेम आपल्यावरती कायम राहू नये म्हणून विराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे। तर विराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आजच्या घडीला विराज पाटील यांच्यावर पक्षांतर्गत आणि शिवसेनेकडून जे आरोप होत होते ते आरोप दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। ही जागा मुळात शिवसेनेची असल्यामुळे विराज पाटील यांनी जो आग्रह धरला होता त्यामुळे आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाली। तो जो काही आरोप आहे की विराज पाटील यांच्यामुळेच महाविकास आघाडी तुटली, हा ब्लेम आपल्यावरचा दूर करण्यासाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज आपला माघारी घेतला आहे। परंतु याचा आता महाविकास आघाडी म्हणून किती फायदा होईल हे सांगणं जरा आत्ता तरी कठीण दिसतंय। तर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये खूप रंजक आहे एक घटना की जे शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत अनंत सुर्वे यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। शिवसेना शिंदे गटाने येथे राजेश पालकर यांना आपली उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या अनंत सुर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आणि त्याचा फटका आता शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये मुळात पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिंदे गटाचा एक उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे आणि इथे वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अनंत सुर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या 2 जागावरती तरी आत्ता तरी शिवसेना शिंदे गटाची अडचणी वाढलेल्या आहेत। या सगळ्या आजच्या राजकीय परिस्थितीत एकूण उमेदवार जे होते ते जरी आता 4च राहिले असले नगराध्यक्षपदाकरिता तरी आत्ता खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होण्याची ही जी निवडणूक आहे ती तिरंगी होणार आहे। तर हे जे काही उमेदवार होते नगरसेवक पदाकरिता त्यांच्यातही आता ही लढाई आता स्पष्ट झालेली आहे। त्यामुळे या निवडणुकीत येत्या काळामध्ये काय काय घडामोडी घडतात त्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे। उद्या शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाड्यात येत आहेत। ते एक जाहीर सभा घेणार आहेत आणि काही ठिकाणी मंदिर आणि बैठकीच्या ठिकाणी ते भेट देणार आहेत। त्यामुळे वाड्यातलं एक राजकीय वातावरण उद्यापासून तापायला सुरुवात होणार आहे। याच सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाचं जी उमेदवारी वॉर्ड क्रमांक 12 मधून बाद झाली तिथे शिवसेनेने राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत युती करण्याचं किंवा त्यांचा पाठिंबा घेणं आणि त्यांनाही मदत करणं अशा दोन्ही गोष्टी होण्याची शक्यता असल्यामुळेच प्रफुल्ल पाटील यांचे भाऊ जे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत दिलीप पाटील ते सुद्धा उद्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। तशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहेत। परंतु प्रत्यक्षात उद्या जाहीर सभा जेव्हा होणार आहे त्यावेळी दिलीप पाटील काय भूमिका घेतात आणि आपला पक्ष बदलतात की नाही याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे। तर आत्ता या निवडणुकीसंदर्भात आजचे जे काही माघारीचे उमेदवारी अर्ज होते त्या संदर्भातली जी काही माहिती होती ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। या निवडणुकीतील ज्या ज्या काही घडामोडी असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद।